आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। विधानसभेत आज धर्मांतराच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण चर्चा पाहायला मिळाली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची स्पष्ट भूमिका मांडली। आमिष, जबरदस्ती, फसवणूक, लबाडी किंवा गैरवाजवी प्रभाव टाकून केले जाणारे धर्मांतर पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलंय। अशा प्रकारांना कोणतीही सहनशीलता दाखवली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। मुख्यमंत्री पुढे म्हणाले की जर एखाद्या व्यक्तीचे जबरदस्तीने धर्मांतर झाले असेल तर त्या व्यक्तीसोबतच तिचे आई-वडील, भाऊ-बहीण किंवा रक्ताचे वैवाहिक अथवा दत्तक नाते असलेली कोणतीही व्यक्ती संबंधित प्रकरणात तक्रार दाखल करू शकते। या कायद्याचा उद्देश कोणाच्याही धार्मिक स्वातंत्र्यावर बंधने आणणे नसून फसवणूक किंवा दबावाखाली होणाऱ्या धर्मांतराला आळा घालणे हा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान या मुद्द्यावर सभागृहात काही काळ चर्चा रंगली असून विरोधकांकडूनही विविध प्रश्न उपस्थित करण्यात आलेत। मात्र सरकारने याबाबत कठोर भूमिका घेतल्याचं स्पष्ट झालंय। एकूणच जबरदस्तीच्या धर्मांतराविरोधात राज्य सरकार आता अधिक आक्रमक भूमिका घेत असल्याचं चर्चेतून दिसून आलंय। अशा पद्धतीची तक्रार देण्याच्या संदर्भात व्यक्तीचे आई वडील, भाऊ बहीण अथवा अशा व्यक्तीशी रक्ताचे किंवा वैवाहिक किंवा दत्तक नाते असेल अशा कुठल्याही व्यक्तीला त्या ठिकाणी ती तक्रार देता येईल। पण एखाद्या केसमध्ये पोलिसांना जर असं वाटलं तर पोलीस की बाबा याच्यामध्ये तक्रारदार नाहीये पण ॲपरंटली अशा पद्धतीची घटना घडलेली आहे तर कायद्याने पोलिसांना ते सुमोटो अधिकार आहेत, त्या केसमध्ये पोलीस ते करू शकतील। अन्य केसेसमध्ये याच्यात पॅन्डोरा बॉक्स कुठेही उघडलेला नाहीये तर जवळचे रक्ताचे नातेवाईक वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे। त्याच असेच व्यक्ती हे या संदर्भात जी काही तक्रार आहे ती तक्रार करू शकतील आणि मग त्या संदर्भातल्या गोष्टी आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत। याच्यामध्ये मग अपराध जर घडला असेल तर त्याच्या शिक्षा दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 7 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये दंड आहे। अज्ञान मनोविकल व्यक्ती असेल किंवा अनुसूचित जाती अनुसूचित जमातीची व्यक्ती असेल तर त्या केसमध्ये 7 वर्ष कारावास आणि 5 लाख रुपये दंड या पद्धतीनं ते करण्यात आलेलं आहे। सामूहिक जे काही त्या ठिकाणी असं कार्य होतं त्याला 7 वर्ष कारावास आणि 5 लाख रुपये दंड आहे। आणि दोष सिद्धीपूर्वी दुसरा अपराध जर केला तर 10 वर्ष कारावास हा या कायद्याच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे। आणि या कायद्याचं उल्लंघन करताना संस्था जर जबाबदार सापडली तर अशा पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार हे शासनाला त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्यामुळे बाकी अनुषंगिक बाबी आहेत, बाकी दुसऱ्या काही बाबी नाही आहेत। त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर हा जो काही कायदा करण्यात आलेला आहे हा कायदा कुठल्याही एका धर्माच्या विरोधात नाही। धर्मांतरण हे जबरदस्तीनं आमिष देऊन फसवणूक करून दबाव आणून त्या ठिकाणी करण्याच्या विरोधातला कायदा आहे आणि त्याचे जे परिणाम होतात ते परिणाम त्याच्यातनं उद्भवणाऱ्या अडचणी या अडचणी दूर करणारा हा कायदा आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक राज्यांनी हा केलेला कायदा आहे। राज्यामध्ये हा कायदा केल्यानंतर अशा प्रकारचे अनेक प्रश्न जे उद्भवतात आणि त्यातनं लोक आपल्या हातामध्ये कायदा घेताना दिसतात, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होताना दिसते। असं न होता या कायद्यामुळे पोलीस आणि जी काही शासकीय यंत्रणा आहे त्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखता येईल आणि ती राखण्याकरता त्यांना कायद्याचं पाठबळ या निमित्ताने मिळेल। आणि म्हणून माझी या सभागृहाला ही विनंती आहे की या संदर्भात ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा आहेत त्या सगळ्या अफवा बाजूला ठेवून कायद्याच्या लेटर आणि स्पिरिटमध्ये 100% संवैधानिक पद्धतीनं हा कायदा आपण मांडलेला आहे, म्हणून सभागृहाने याला मान्यता द्यावी अशी माझी विनंती आहे। तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे त्याची तरतूद यात केलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाने आपल्या न्याय निर्णयामध्ये सांगितलं की अशा प्रकारचा कुठलाही कायदा करत असताना एक विहित पद्धत ही धर्मांतरणाकरता देखील आपण घालून दिली पाहिजे। त्या संदर्भात
धर्मांतर करण्याचा इरादा असलेली जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने जशी लग्नाची नोटीस देतात तशी धर्मांतरणाची नोटीस द्यायची आहे आणि सक्षम प्राधिकरणाने ही खात्री करायची आहे की हे स्वेच्छेने धर्मांतर होत आहे आणि त्यानंतर ते धर्मांतर करण्याचा त्याला अधिकार असेल तो ते धर्मांतर करू शकेल. मात्र असं जर लक्षात आलं की या तरतुदीचं उल्लंघन करून या ठिकाणी ते करण्यात येत आहे तर त्या संदर्भात यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्या संदर्भातली कारवाई जी आहे ती कारवाई करण्यात येईल. मग त्याच्यामध्ये आपण कायद्यात त्याच्या तरतुदी दिलेल्या आहेत की त्याची विहित पद्धत काय असणार आहे आणि समजा ती प्रोसेस पूर्ण केली तर त्याची नोंद होईल आणि मग एकदा ती नोंद झाली तर मात्र ते कायदेशीर पद्धतीनं आणि स्वेच्छेनं केलेलं धर्मांतर समजण्यात येईल आणि मग त्याकरता कुठल्याही प्रकारच्या फौजदारी कारवाई किंवा तत्सम पद्धतीनं काहीही त्या व्यक्तीच्या विरुद्ध आपल्याला करता येणार नाही. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीने या संदर्भात जर कारवाई पूर्ण केली नाही तर मात्र किंवा समजा धर्मांतर केलाय आणि त्या संदर्भातली इंटिमेशन दिलेलं नाही आहे अशा पद्धती प्रतिबंधित काय आहे? प्रतिबंधित आहे कुठल्या पद्धतीनं धर्मांतर होतं तर ज्याच्यामध्ये आमिष असेल, जबरदस्ती असेल, त्या ठिकाणी फसवणूक असेल, बळजबरी असेल, लबाडी असेल किंवा अल्पवयीन अशा पद्धतीचं धर्मांतरण असेल, गैरवाजवी प्रभाव असेल, अशा धर्मांतरणाला बेकायदेशीर धर्मांतरण ठरवण्यात आलेलं आहे. या पद्धतीनं केलेलं कुठलंही धर्मांतरण हेच फक्त या ठिकाणी बेकायदा धर्मांतरण होणार आहे. आणि जसं मी उल्लेख केला की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे पुन्हा इंग्रजीत सांगायचं झालं तर एल्युरमेंट, कोअर्शन, डिसीट, फोर्स, मिसरिप्रेझेंटेशन, थ्रेट, अनड्यू इन्फ्लुएन्स आणि फ्रॉड यापैकी काही वापरून जर एखादं धर्मांतरण झालं असेल तर हा कायदा त्या धर्मांतरणाला एक प्रकारे प्रतिबंधित करतो आणि त्याला बेकायदेशीर ठरवतो. आणि या संदर्भात अशा पद्धतीनं कोणी वागू नये या संदर्भातली कायद्यातल्या तरतुदी आहेत आणि या कायद्यातल्या तरतुदीचं जर उल्लंघन करून त्या ठिकाणी एखाद्याचं धर्मांतरण केलं असेल तर धर्मांतरण करणारा व्यक्ती किंवा संस्था हे ज्या पद्धतीनं ते इन्व्हॉल्व असतील त्या पद्धतीनं त्या ठिकाणी शिक्षेस पात्र असतील आणि अशा पद्धतीनं झालेलं धर्मांतरण हे नल अँड वॉइड होईल. हे धर्मांतरण झालेलं नाही अशा पद्धतीनं शून्यवत व निरर्थक